शिवाय साधना कधी होत नाही. गुरु सन्निध आहे हा भाव घेतला तर साधना पूर्णत्वाला जाते. सदा सर्वदा गुरु सन्निध आहे कशासाठी, तर तो माझी साधना करून घेतोय ते हा भाव त्याच्या मनामध्ये येतो. त्यामुळं त्याच्या साधनेमध्ये कधी विघ्न येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी किंवा दैत्य जे होते आणि कठोर साधना केलेली होती, परंतु त्यावेळी त्यांचा भाव जो होता तो मी साधना करतोय अशा पद्धतीचं होतं. आणि म्हणून फक्त त्यांना सिद्धी प्राप्त झाली. सिद्धी नुसत्या प्राप्त होऊन उपयोग आहे का? सिद्धीने काय होतं, आपल्याला अहंकार येतो, मला काहीतरी सामर्थ्य प्राप्त झालं आहे असं जाणवतं. परंतु भक्तीमध्ये समर्पण आहे आणि समर्पणामध्ये प्रेम आहे. त्याच्यामुळं ही जी भक्ती आहे ही खऱ्या अर्थानं तुम्हाला पूर्णत्वाला मिळते. म्हणजे काय, की तुम्हाला त्या ईश्वरामध्ये त्याचं ईश्वराचं आणि तुमचं मिलन होतं त्या ठिकाणी. तुम्ही स्वतः ईश्वर स्वरूप बनता. ईश्वर म्हणजे कोण आहे, तर तो सद्गुरू आहे. लक्षात ठेवा, हे निर्गुण निराकार तत्व आहे की ज्याची सत्ता सर्व विश्वावर आणि विश्वाच्या पलीकडे सुद्धा चालते. ज्याच्या स्पृहेनं हे विश्व निर्माण झालेलं आहे, ज्याचा आधी अंत आणि मध्य ह्या तिन्ही घटना कुणालाही कळत नाही, असा तो ईश्वर आहे. आणि ते काय असेल तर ते निर्गुण निराकार तत्व आहे. त्याला दत्ततत्व सुद्धा आपण मॉडर्न लँग्वेजमध्ये सायन्सचे सांगायचं म्हणजे काय, हे सगळे जे आहेत हे एनर्जीज आहेत. हे सगळ्या एनर्जीज जे आहेत त्या चराचरामध्ये भरलेले आहेत. अशी कुठेही पोकळी नाही आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी नाही. मॉडर्न लोकांना देव वगैरे कॉन्सेप्ट मान्य नाही आहे. आम्ही आपलं साधना करतो, आम्ही मेडिटेशन करतो. म्हणजे काय प्राप्त होतं त्यांना, तर त्यांना जागृती प्राप्त होते. आणि एकदा जागृती प्राप्त झाली की आजूबाजूला काय दिसायला लागतं, चैतन्य दिसायला लागतं. मग त्यांना विश्वास बसते की नाही काहीतरी आहे. हे लोक, हिंदू लोक काहीतरी ईश्वर ज्याला म्हणतात, देव म्हणतात, ती गोष्ट आहे हे कळतं, अन्यथा कळत नाही. मध्यंतरीचा काळ जो होता, म्हणजे आपल्या महाराजांचा जो काळ होता, हा बऱ्यापैकी नास्तिकवाद होता. देव जगात नाही असं स्टेटमेंट घेऊन लोक फिरायची. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक जी होती, देर इज नो गॉड इन द युनिवर्स असं त्यांचं स्टेटमेंट होतं. त्यावेळी महाराजांनी चॅलेंज होते, गॉड इज हिअर. आपल्या तिकडे लोक आलेली होती अशी परीक्षा बघायला. कोणाची परीक्षा घ्यावी हेही कळलं पाहिजे. आणि महाराजांचं त्यावेळेचं वाक्य आहे की जो माझी परीक्षा घ्यायला येईल तो त्या परीक्षेमध्ये नापास होत नाही. परीक्षेची परीक्षा मी आहे, माझी कोणी परीक्षा घेऊन नजरेनं आठवून उचलून त्याला टाकून देतात. त्यावेळी हे सामर्थ्य जे आहे हे कशामुळे येतं, हे सामर्थ्य साधनेने येत असतं. म्हणून तुम्हाला लोकांना मी नेहमी सांगितलं असतं की आपण साधना केली पाहिजे. साधनेशिवाय काय प्राप्त नाही. सर्व ही तपसा साध्य मनेन कुठं मानवाजलं. सगळ्या काय गोष्टी ज्या आहेत त्या साधनेनं तपश्चर्यानं प्राप्त होत असतात. तपश्चर्या म्हणजे काय, तर त्याग आहे. त्या त्यागामुळे सगळं प्राप्त होतं. जी आहे आपल्याला दिलेली साधना आणि गुरुमुखातून आलेली जी साधना असते तीच खरी साधना असते की जी तुम्हाला त्या ईश्वराची भेट घडवून देते. अगदी खुशकीचा सोपा मार्ग असतो. तुमची प्रकृती कशी आहे तुमच्या गुरुला माहिती असते. तुमच्यावरती कृपा करणारं दैवत कोणतं आहे हेही त्याला माहिती असतं. त्याची आणि तुमची भेट घडवून देण्यासाठी जी वाक्य लागतात ज्याला तुम्ही बीजमंत्र म्हणता, हा सुद्धा कुणाला माहिती असतो, गुरुला माहिती असतो. कारण त्या दैवताचं निकनेम आपण म्हणतो ना, लढीवाळ नाव जे आहे पाळण्यातलं नाव, ते कुणाला माहिती असणार आहे, त्याला ओळखणाऱ्यालाच माहिती असणार आहे. लहानपणी तुम्हाला जे म्हणत होते लोक काहीतरी म्हणत असतील एक्सवायझेड, बाळू वगैरे काय. आता तुम्ही बाळासाहेब झालेले आहे, पण त्यावेळीची वेगळी होती. ठीक आहे, त्यावेळेचं नाव कुणाला माहिती असणार आहे, जे तुम्हाला ओळखत होते त्यांना. आणि ईश्वर जो आहे, सद्गुरू जो आहे, तो सर्वांना ओळखतो. त्याच्यापासून काही लपलेलं आहे का, तो सर्व साक्षी आहे. म्हणून त्याला सर्व माहिती आहे. कोणाला कोणत्या नावानं हाक मारली म्हणजे तो हो देणार आहे ते तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही या नावानं हाक मारा. तो कसा आहे काय तुम्हाला काय घेणं ते नाही का त्याच्याशी. तो समोर येऊन तुमच्या उभा राहणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार आहे तो कसा आहे. ठीक आहे, म्हणून काय केलं पाहिजे,
सतत त्याचा ध्यास घेतला पाहिजे. ध्यास घेतल्यानंतर काय होतं, अभ्यास होतो आहे. एखाद्याच्या प्रत्येक आता तुम्ही अभ्यास करता की नाही, परीक्षेचा ध्यास घेतलेला असतो. का तर आपल्या परीक्षेत पास व्हायचं, त्यासाठी काय केलं पाहिजे, अभ्यास केला. ध्यासे हो या अभ्यासच आहे की नाही. आणि अभ्यास झाल्यानंतर काय होतं, आपण आपल्यासमोर ते तत्त्व येतं आणि ते सांगतं की कशासाठी मला बोलवलं, तू आहेस का तो मीच आहे, बोल, तुलाच भेटायचं होतं. आणि ती भेट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं काय होतं की तुमचं जीवन जे आहे हे आमूलाग्र पद्धतीने बदललं जातं. आणि ही वेळ जी आहे ही किती वेळ आहे, तर दर्शन हेळा मात्र तया होईल मुक्ती असं सांगितलं. हेळ, निमिषाचा सहस्रावा भाग म्हणजे हेळ आहे. निमिष म्हणजे सेकंदाचा सहस्रावा भाग आहे. ती वेळ आपल्या किती एवढी छोटी वेळ आहे. आणि ती वेळसाठी आपण काय करतो, वारी करत असतो, ठीक आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येते. आषाढी कार्तिकीनं भक्तजन जातात तिथे कशासाठी, तो क्षण तिथं मिळावा. कोणीतरी सांगितलं आहे की विठ्ठल जो आहे तो तेवढा हेळा मात्र फक्त डोळे उघडतो म्हणे, आणि समोर जेवढ्या तेवढ्यांचाच उद्धार होतो. म्हणजे बाकी कोणाचाही उद्धार होणार नाही आहे. तो क्षण कोणाच्या नशिबात करतो, किती वाजता उघडणार आहे माहिती आहे. आध्यात्मिक अर्थ जे आहे ते समजून घेण्यासारखं असतं. त्या आरतीतला जो अर्थ आहे तो मुख्य अर्थ काय आहे की एवढ्या निमिषापेक्षाही अनेक पटीने कमी वेळामध्ये तुमचा उद्धार होत असतो. म्हणून तुम्हाला ती वेळ साधली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण, देवाची द्वारी उभा क्षण तेने चारी मुक्ती साधली. पाठीमागच्या सत्संगामध्ये आपण घेतलेला आहे तो अभंग, बरोबर. पुढच्या तर सत्संग आपले राहिलेले होते, आज आता त्याच्या पुढचा आपण ओबी घेऊया. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने चारी मुक्ती साधली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना गुण करी. हे हा जो अभंग आहे तो आपण पाठीमागच्या सत्संगामध्ये घेतलेला आहे. आणि आता त्याच्या पुढचा अभंग जो आहे, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गादी, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कदा न सांडी मानू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली म्हणतो. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट दिस हरी दिस. चहुवेदी जाण, वेद किती आहेत, 4 वेद आहेत. कोणते वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. याचा सिक्वेन्स लक्षात असला पाहिजे. खालून वरती, वरून खाली, मधून इकडून नको. हे 4ही वेद जे आहे त्यांनी काय सांगितले, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण. शास्त्र किती आहेत, 6 शास्त्र आहेत. हे सगळे शास्त्र काय करतात, ते त्या ईश्वराचे म्हणजे हरीचं गुणगान करत असतात. तरी सुद्धा त्यांना हरी कळला आहे का, संपूर्ण वर्णन त्याचं करता आलं आहे. कारण काय, 18ही पुराणे हरशी, 18 पुराणं जी आहेत ती सगळी काय करत आहेत, ते हरीला गाता येते. पण पुराणातल्या वानगी, आपण पुराणातच आपण वानगी म्हणजे काय, दाखले. पूर्वीची लोक अपभ्रंश करून म्हणायचे की तुमची पुराणातली वानगी पुराणातच राहू दे. वानगी म्हणजे दाखला आहे. कुठल्याही गोष्टीला दाखला दिला पाहिजे की तर त्याला प्रमाण मानलं जातं. जर प्रमाण नसेल तर सत्य मानलं जाईल का ते. आणि हे 18 पुराण सुद्धा जे आहेत काय करतात, ते हरीला गातात असं सांगतात. एक हरी नाम जे आहे हे घेण्यासाठी, एक हरी जो आहे त्याचं वर्णन करण्यासाठी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सुद्धा काय त्यांना नेती नेती म्हणावं लागलेलं आहे की म्हणजे न येती न येती. त्यांना समजलेलं नाही आहे हरी, इतका तो हरी मोठा आहे आणि वेगळा आहे की ज्याचं वर्णन प्रत्यक्ष वेदांना सुद्धा करणं शक्य झालं नाही. 18 पुराणं झाली त्यांनाही शक्य झालं. आणि असा हा हरी आहे, तो कसा घेतला पाहिजे, मंथुनी घे नवनीता तैसे घे अनंता. अमृत मंथन जे केलेलं आहे, जसं ढवळून ढवळून घेतलेलं आहे, तसं मंत्र जे आहे अनंत जो आहे, अनंत म्हणजे कोण आहे, तो ईश्वर आहे.
से घे अनंता वाया व्यर्थ कथा न सांडी मार. बाकी सगळे उपद्व्याप तुम्ही करा, ते काय सगळे ते व्यर्थ आहेत. ज्यावेळेला बेलसरे काका होते, काय तुम्ही म्हणायचे, बेलसरे बाबा बेलसरे, ठीक आहे. तर त्यांच्याकडे एक त्यांचे मित्र आले, जसे तुम्ही दोघं मित्र आहात तसे त्यांचे एक मित्र आले. ते पण प्राध्यापकच होते, रिटायर्ड झालेले. काय करायचं, बरेच दिवस भेटले नाही. त्यांना भेटायला गेले आणि त्यांना काय विचारलं की मला कुठला तरी एक ग्रंथ सांगा जो मी ग्रंथ वाचतो आणि त्याच्यातून मला काहीतरी ज्ञानप्राप्ती होईल. तर त्यांनी काय सांगितलं की इथं हे सगळं बघताय लायब्ररी, हे 5000 ग्रंथ आहेत म्हटलं, हे सगळे मी वाचलेले आहेत. पण ह्या 5000 ग्रंथ वाचल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला काय सांगतो, हे सगळं व्यर्थ आहे, फक्त एकच नाव घ्या म्हणजे राम म्हणावं. म्हणजे काय, त्या नामानं सर्व काही प्राप्त हो. तुम्हाला ज्ञानप्राप्ती जी आहे, कारण जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही आहे, ठीक आहे. असं जर असेल तर ज्ञानप्राप्ती करण्यासाठी ह्या विश्वामध्ये इतकं ज्ञान भरलेलं आहे, आपल्याला अनंत जन्म लागू शकतात त्यासाठी, ते ज्ञान घेण्यासाठी. तरीसुद्धा आपल्याला जन्म पुरे पडणार नाही, तरीसुद्धा त्या ईश्वराचं ज्ञान आपल्याला होणार नाही. मग ज्ञान कशामुळं होऊ शकतं, एकाच गोष्टीनं होतं, ते म्हणजे काय की त्याचं नाम जे आहे हेच तुम्ही सतत घेत राहिला तर त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. अन्यथा इतकं ज्ञानाचे भांडार आहेत. तुमच्याकडे भंडारकर रोड पण आहेत, हे की भंडारकर इन्स्टिट्यूट आहे की तुमच्याकडे, तसे प्रत्येक ठिकाणी इन्स्टिट्यूट आहेत असे. परंतु हे सगळं ज्ञान जे आहे हे तुमच्यामध्ये येणार आहे का, वाचलं तरी ते कळणार आहे का आपल्याला, वाचून सुद्धा हे ज्ञान प्राप्त होत नाही. मग कसं करावं लागेल, एवढं अनंत ज्ञान आहे, अनंताचं अनंत ज्ञान आहे ते, हे प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण त्या अनंतालाच शरण गेलो पाहिजे. म्हणजे काय की त्याचं नाव घेतलं आणि त्याला समर्पित भाव आपला असला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की भाव जर नसेल तर नुसत्या तपश्चर्याला काय अर्थ नाही. त्या तपश्चर्यानं फक्त काय होणार आहे, तुमच्या मनामध्ये दंभ निर्माण होणार आहे की मी ही सिद्धी प्राप्त केली, मी ती सिद्धी प्राप्त केली. रामकृष्ण परमहंसांना एक जण भेटले, तर ते म्हणे मी पाण्यावरून चालू शकतो, मला सिद्धी प्राप्त आहे. ते म्हणले अरे वा, छान गोष्ट आहे, पाण्यावर चालू शकतो. त्यांना वाटलं रामकृष्ण परमहंस म्हणजे काय आहे, सामान्य माणूस आहे, एक तर फाटके कपडे, दाढी वाढलेली. कोणीतरी त्यांना सांगितलं रामकृष्ण परमहंस आध्यात्मिक अधिकारी आहे. आता तो तपश्चर्या केलेला माणूस होता. तो म्हणला माझ्याकडे सिद्धी प्राप्त आहे, तुमच्याकडे काय आहे. हे म्हणले माझ्याकडे काही नाही आहे. तुमच्याकडे काय सिद्धी आहे, म्हणजे मी पाण्यावरून चालू शकतो. हो का, मी सिद्धी प्राप्त किती वर्ष लागली तुम्हाला करायला, म्हणजे 20 वर्ष लागली मला सिद्धी प्राप्त करायला. म्हणजे एवढं सगळं करण्याविषयी मी तर म्हणजे मला वर्षातून फक्त 2 वेळा नदीच्या पलीकडे जायला लागतं म्हणे. तर नावाडीला मी 2 पैसे दिले की मला घेऊन जातो म्हणे. एवढे 20 वर्ष कशासाठी वाया घालवली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्या सिद्धी ज्या आहेत ह्या सिद्धींच्या मागं आजकाल बरीचशी लोकं लागलेली. आज मार्केटमध्ये तुम्ही बघाल ना, असे सगळ्यांनी गुरु म्हणून लिहिलेले पाठिंबे हे सगळे काही ना काही सिद्धीच्या मागं लागले. काही लोक लक्ष्मीच्या मागं लागलेले आहेत. प्रत्येक जण आपापली विद्या काय करत असतो. परंतु हे समाजाला आवश्यक आहे का, हे समाजाला पेक्षा तुम्हाला आवश्यक आहे का, त्याच्यामुळे तुम्हाला मुक्ती मिळणार आहे का. तर ज्ञानेश्वरांनी अतिशय सोपा मार्ग सांगितला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कशाला एवढं सगळं करत बसणार, एवढं जन्म. आणि आपण तर सांगतो याच जन्मी, याच देही, याच वेळा तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार आहे. हजारो जन्म घ्यायची त्यासाठी गरज नाहीये. एवढं जर होत असेल सोपं, तर इतकं सगळे उठाठेव करण्याची काही गरज आहे का आपल्याला. परंतु तरी सुद्धा लोकांना असं वाटत असते की माझ्याकडे काहीतरी सामर्थ्य आलं का, कुठं बैस बाळा, इथं बैस. तर ते 18 पुराण जे आहेत, 6 शास्त्र वेद, ते यांना सुद्धा तो हरी कळला नाहीये. हे सुद्धा म्हणतात की नेती नेती, मला आम्हाला ते कळलेलं नाही. एक हरी आत्मा जीव शिव समा.
वाया तू दुर्गमा न घाली. एक आत्मा जो आहे तो कोण आहे? हरी आहे. जीव शिव समान. जीव आणि शिव हे ज्यावेळेस समान होतो त्यावेळेस तो आपल्याला हरी कळतो. आणि तो कसा आहे? एक आहे. अद्वैत जे आपण म्हणतो, शंकराचार्यांनी अद्वैत ज्ञान शिकवलेलं. त्यावेळेस मंडन मिश्र किंवा अनेक प्रकारचे विद्वान त्यावेळी होते आणि शंकराचार्यांनी पहिल्यांदा अद्वैतवाद त्यावेळी मांडलेला होता की हरी जो आहे हा एक आहे. बघ बाकी त्याची बहुत रूप आहेत. एको अहम बहुस्याम असं सांगितलं की माझी वेगवेगळी रूपं आहेत, अनंत रूपं आहेत माझी, पण मी कोण आहे? एकच आहे. तसा तो कोण आहे? तर तो आत्मा आहे आपला. तोच हरी आहे. तो कुठला वेगळा नाही आहे. त्यालाच आपण शोधायचं असतं. बाकीचे सगळे जे आहे ते काय उपयोगाचं आहे का? मूर्तीमध्ये देव बघून तुम्हाला मूर्तीतला देव भेटणार आहे का? अशा किती मूर्ती आहेत. चराचरामध्ये तो भरलेला असं समजतो आपण. आपल्याला ते पाहणं डोळ्याने या उघडे शक्य आहे का? त्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला डोळे बंद केले पाहिजेत की नाही? डोळे कशासाठी बंद करायचे? कशासाठी बंद करायचे डोळे? डोळे हे अंतर्मुख पाहायला बंद केले पाहिजे. बहिर्मुख आता सध्या आहेत आपले डोळे, त्यामुळे आपल्याला सगळं बाह्य जग दिसते. अंतर्मुख झाल्याशिवाय तुम्हाला आतलं दिसणार आहे का? ब्रह्मांड खूप मोठं आहे की नाही? त्या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारचे योनी आहेत, अनेक प्रकारचे वैविध्य तिथं लपलेलं आहे, दिव्य लपलेलं आहे. हे सगळं आपल्याला उघड्या डोळ्याने पाहता येते का? आपली दृष्टी कुठेपर्यंत पोहोचू शकते? अगदी एक कोसभर आपल्याला पोहोचू शकेल. त्याच्या पुढचं सुद्धा अंधुक दिसायला लागते की नाही? एवढं सगळं विश्व जे आहे ह्याचं ज्ञान आपल्याला जर घ्यायचं म्हटलं तर हे डोळे आपल्याला काही कामाचे आहेत का? ठीक. या डोळ्याने आपल्याला ते कळणार आहे का? मग कोणत्या डोळ्यांचा वापर केला पाहिजे आपल्याला? ज्या वेळेला हे बाह्यातकारी डोळे जे आहेत ते चक्षु आपले बंद केले तरच आपले अंतर्चक्षु काय होतात? खुले होतात. अन्यथा काय आहे की प्रत्येक वेळेला आपण बाहेर बघत गेलो त्यामुळे काय होतं? आपल्याला सगळ्यातले गुण आणि दोषच दिसतात. त्याच्यातलं चैतन्य जे ते दिसणार आहे का? नाही दिसत. आणि त्यासाठी अंतर्मुख होऊन काय केलं पाहिजे? ते हरीला आळवलं पाहिजे. आणि ते कसं आळवलं पाहिजे? तर प्रेम भरे आळवलं पाहिजे. आणि प्रेमाशिवाय भक्तीशिवाय तो येत नाही आहे. तो तुमच्यामध्येच आहे. परंतु भेटायचं त्याला म्हटलं तर तो फक्त प्रेमाची भाषा जाणतो. अन्यथा तो इतका सोपा नाही आहे. भक्तीशिवाय काही प्राप्त होत नाही. भावे विन भक्ती नकळे संदेह असं सांगितलं. तो हरी जो आहे हा भावाशिवाय कळणार नाही तुला. आणि म्हणून भाव असणं फार महत्त्वाचं आहे. नुसतं तपश्चर्या करत करत बसला आणि शेवटपर्यंत नुसताच तपश्चर्या करत बसला असं काय उपयोग आहे? काही लोकांना पूर्वी जे शास्त्री पंडित असतात ते त्यांना व्याकरणाचे नियम आणि हे सगळं जे आहे ते त्याच्यावरती त्यांचं पाठांतरावरती फार जोर असतो. कारण त्याच्यामुळे म्हणे ईश्वर भेटतो. ज्या वेळेला शंकराचार्य आदिशंकराचार्य काशी पृथ्वी होते ते त्यांच्या जथ्था जो होता सगळा बरोबर त्यांचे घेऊन निघालेले होते. आणि जाताना एका वाड्यामध्ये त्यांचं लक्ष गेलं. तिथं बघितलं तर काय असं त्यांनी बघितलं एक ब्राह्मण आहे आणि तो ब्राह्मण अगदी शेवटचे घटक काही दिवसांनी मोजणार आहे अशी त्याची वेळ होती. तो काय करत होता? तर ते व्याकरणाचे नियम परत एकदा मुखोद्गत करत होता. त्यावेळेला शंकराचार्यांना वाईट वाटलं. म्हणजे की आता ही वेळ कुठली आहे? आता ही तुझी वेळ कशी आहे? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमती असं सांगितलं. आता हे मूढमती ही तुझी वेळ कशाची? व्याकरणाचे नियम पाठ करायचे नाही आहे. तुझी वेळ जी आहे ती गोविंद गोविंद म्हणण्याची आहे. आणि तो जर तुला भेटला नाही तर हा जन्म मृत्यूचा फेरा तुला कधी चुकणार नाही. आणि ती इतकी वेळ जवळ येऊन सुद्धा तू जर अजून व्याकरणाचे नियम पाठ करत असतील तर उपयोग नाही. म्हणून त्यावेळेला हे भजगोविंदमचं जे सुभाषित त्यांचं हे झालं काव्य स्फुरलं त्यांना ते अजरामर झाले. शंकराचार्यांची प्रत्येक काव्य जी आहे ते काय त्रिकाला बाधित सत्य असं ज्ञान घेऊन गेलेली आहे. गुरुते गंगा सागर गमनम व्रतपालन अथवा दानम
ज्ञानविहीन सर्वमतेन भजती न मुक्ती जन्मशते. तुम्ही गंगासागरामध्ये स्नान केलं तर तुमची सगळी पापं नाहीशी होतात, धुतली जातात तुमची. तुम्ही दान धर्म व्रतवैकल्य केलं याच्यामुळे तुम्हाला पुण्यार्थ प्राप्त होतो, परंतु त्याचा काय उपयोग आहे का? खरी मुक्ती कधी मिळते? तर ज्ञान मिळाल्यानंतर मुक्ती होते. ज्ञान जर तुम्हाला मिळालं नाही तर असे शतजन्म जरी गेले तरी सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. आणि ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान आहे? तर आत्मज्ञान म्हणून सांगितलं जातं. ते आत्मज्ञान ज्याला होतं त्याला खऱ्या अर्थाने त्याचा उद्धार होतो. आणि मनुष्य जन्माचा जो उद्धार करून घ्यायचा आहे तो त्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय शक्य नाही आहे. ज्याला आपण स्वतः कोण आहे, क्वस्त्वम, तू स्वतः कोण आहेस हेच ज्यावेळेला कळतं त्यावेळेला परमेश्वर कोण आहे ते कळेल ना. स्वतः ब्रह्म आहे हे जर आपल्याला कळालं, आपण ब्रह्म आहोत, अहम ब्रह्मस्मी म्हणतो ना आपण, की मी ब्रह्म आहे. आपण जर ब्रह्म आहे तर परब्रह्म कोणतरी वेगळं आहे की का? परब्रह्म पण आपणच आहोत. लोकांना सवय असते, साहेब कोण आहे? आम्ही साहेब आहे. तसं आपण ब्रह्म आहोत याचा अर्थ परब्रह्म कोणतरी वेगळं असेल की नाही. एक मोठा गोळा आहे, कालांतराने त्याला हवा पाणी लागून त्याची शक्ल निर्माण झाली. लहान 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 अगदी अणुरेणू एवढी शक्ल झाली. त्या प्रत्येक शक्लामधला त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या आणि त्या मुख्य गोलाच्या प्रॉपर्टीज बघितल्या तर एकच भेटतील की हे की का ते वेगळे होतील? जसं नदीचं पाणी तांब्याभर बाजूला काढून घेतलं, ठीक आहे, त्या तांब्याभर पाण्यातल्या तुम्ही जर टेस्ट केलं तर त्याच्या प्रॉपर्टीज आणि नदीच्या पाण्याच्या प्रॉपर्टी सेम सापडतील की तुम्हाला? तसं हे परब्रह्म हे मोठा गोल आहे. आपण अनंत शक्ल झाली त्याच्यातला एक अणू किंवा रेणू म्हणून आपण आहोत. आपल्या आणि त्याच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, ठीक आहे, पण तरीसुद्धा आपलं अस्तित्व वेगळं आहे, त्याचं अस्तित्व वेगळं आहे की नाही? आपण म्हणजे ते आहोत. जोपर्यंत ह्या सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळत नाहीत, ठीक आहे, ज्या क्षणाला समुद्राला मिळतात त्या क्षणी त्यांचं अस्तित्व संपतं ना. पहिलं सगळ्या नद्या समुद्रामध्ये मिळाल, त्याला एक समुद्राचं नाव दिलेलं आहे काय ते, हिंदू महासागर असेल, अरबी समुद्र असेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या नद्या मिसळल्या, त्या नद्यांचं पाणी तुम्हाला काढून बाजूला देता येते का? हे कृष्णेचं पाणी आहे, हे गंगेचं पाणी आहे, हे यमुनेचं पाणी, असं करता येतं का? नाही करता येणार. कारण काय की ते त्याच्यामध्ये एकजीव झालेले, समरस झालेले, ठीक आहे. त्याचं अस्तित्व कुठंपर्यंत असतं? ज्या क्षणापर्यंत ती त्या समुद्राला भेटत नाही तोपर्यंत. तसं आपण सुद्धा जोपर्यंत त्या परमात्म्याला भेटत नाहीये, आपण अणू आहोत, कळलं का? तो मोठा गोल आहे, त्याला आपल्याबद्दल अट्रॅक्शन निर्माण होतं, आपल्याला सुद्धा त्याला अट्रॅक्शन निर्माण होतं. त्याला काय आपण म्हणतो? गुरुत्वाकर्षण आहे की नाही? गुरुतत्व आकर्षण. हे गुरुतत्व जे आहे ते काय करत असतं? अट्रॅक्ट करत असतं. ते कोणाला अट्रॅक्ट करतं? त्याच तत्वाला करत असतं अट्रॅक्ट. त्या तत्वाला अट्रॅक्ट केल्यामुळे ते तत्व कोणा प्रत्येकामध्ये समान भरलेलं आहे, त्यामुळं ते तत्व जे आहे ते मुख्य तत्व या तत्वाला अट्रॅक्ट करतं. कधी करतं? ज्यावेळी या तत्वाला जाणीव होती की मला त्याच्याशी काहीतरी देणं घेणं आहे, माझा काहीतरी त्याच्याशी ऋणानुबंध आहे, हे ज्यावेळेला त्याला कळतं त्यावेळेला तो काय करायला लागतो? त्याच्याबद्दल त्याला प्रेम निर्माण होतं, ज्याला तुम्ही भक्ती म्हणतात, ती भक्ती निर्माण होते. आणि जसजशी भक्ती तुम्ही कराल तसं काय होतं? ह्या दोन्हीमधलं त्यालाही आपल्याबद्दल अट्रॅक्शन निर्माण होतं. आणि हे जे दोघांमधलं अंतर आहे कमी कमी होत जाऊन एक वेळ अशी येते ती काय होते की दोन्ही एकमेकाला घट्ट चिकटतात. ज्यावेळेस दोन्ही एकमेकाला घट्ट चिकटतील त्यावेळेला काय होईल? तो त्या गोलाचाच भाग होईल मोठ्या, आहे की नाही? आणि हे कसं आहे की हे सगळं निर्गुण निराकार आपण म्हणतोय तत्व आहे. आपलं शरीर सुद्धा कसं बनलेलं आहे? मटेरियलचं बनलेलं आहे की नाही? पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. मग पंचमहाभूतांचं जे शरीर बनलेलं आहे म्हणजे कशाचं बनलेलं आहे? मटेरियलचं आहे. मटेरियल कशापासून बनलेलं आहे? ॲटमपासून बनलेलं आहे, ठीक आहे. ॲटम कशापासून बनलेले आहेत? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉनपासून बनले. आणि त्याच्या आतमध्ये बघितलं तर काय होतं? इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ज, एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे. हे शास्त्रानं सिद्ध केलेली घटना आहे, हे की नाही? ते तत्व कसं आहे?
ते सुद्धा निर्गुण निराकार आहे. ते कशा याच्यामध्ये एनर्जी फॉर्ममध्ये ते एनर्जी आहोत, आपणही एनर्जी आहे. त्यामुळे काय होतं, त्या दोन्ही एनर्जी ज्यावेळी एकमेकांमध्ये मिसळतात त्यावेळी वेगळी एनर्जी काही तिसरी बाहेर पडणार आहे का त्याच्यात? मोठे जे आहे त्याचाच आपण भाग होतो. म्हणजेच काय, आपण सुद्धा ईश्वर स्वरूप होऊन जातो. तिथून परत येणार आहे का? मग देव पहावयाशी गेलो, देव होऊन तेथेची ठेलो. परत येणार आहे का आपल्याला? नाही. आणि हे पूर्णत्व जे आहे हे ईश्वर कृपेनं म्हणजे सद्गुरू कृपेनं प्राप्त होत असते. अन्य कितीही माणसानं खटाटोप केला, काहीही केलं तर त्याला ते प्राप्त होत नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पण पुण्याची गणना कोण करी. ते जीव आणि शिव जे आहेत हे समान झाल्यानंतर तो आत्मा हा परमात्मा आहे याचं आपल्याला ज्ञान होतं. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हरी कोण आहे? हा वैकुंठ आहे. आपण ज्याला म्हणतो वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय आहे? ते काही जाणकारांनी ते वैकुंठ जे पाहिलं आहे त्यांना चतुर्भुज दिसलेलं आहे वैकुंठ. काही जे आहे त्यांना निर्गुण निराकार म्हणजे एनर्जी फॉर्ममध्ये दिसलेलं आहे. ज्याचा जसा भाव आहे तसं त्याला ते प्राप्त झालेलं आहे. पंढरीचा विठोबा सुद्धा त्याचं जे स्वरूप आहे ते कुणाला दिसलं होतं पहिल्यांदा? भक्त पुंडलिकाला दिसलं होतं. भक्त पुंडलिकाचा जो भाव होता त्याच्या भावाप्रमाणे तो अवतरलेला आहे. म्हणजे ईश्वर जो आहे तो त्या भक्ताचा भाव जसा आहे तशा पद्धतीने त्याला दिसत असतो. त्याच्याप्रमाणे साकार रूप घेत असतो. ते चैतन्य जरी निराकार असेल, निर्गुण निराकार असेल तरी सुद्धा त्या भक्ताच्या भावासाठी हे साकारलं जातं. लक्षात ठेवा. म्हणून भक्ताचा भाव फार श्रेष्ठ आहे. त्याचा भाव असल्यामुळंच त्या ईश्वराला हे स्वरूप घ्यावं लागलं. अन्यथा विठ्ठल तसा आहे का? त्याला समोरून बघितला, पाठमोरा जरी बघितला तरी समानच दिसतोय. तो हसला तर फक्त त्याचे दातच दिसत आहे. तो इतका काळा आहे की त्यानं काय केलेलं, सगळा अंधार गिळून टाकलेला आहे. इतका काळा आहे. आणि तो एवढा प्रकाशमान आहे की सगळा प्रकाश त्याच्यामध्ये सामावलेला आहे. असा तो आहे. आपण त्याला पाहिलं पाहिजे. आणि ते कसं पाहू शकतो आपण? जोपर्यंत आपण अंतर्मुख होऊ शकत नाही, त्याच्याशी समर्पित होऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्याला ते जवळ असून सुद्धा दुर्लभ आहे. तत्व ज्यावेळेला आपण त्याच्याशी समर्पित होतो त्यावेळेला ते तत्व लगेच जागृत होतं आणि आपल्याला दर्शन होतं त्याचं. आणि ते परमात्म्याचं दर्शन जे आहे ते झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मुक्ती होते. आणि हे सगळं जे आहे ते कोण आहे तर आपणच आहोत. कारण आपण त्याचाच भाग आहोत. लक्षात ठेवा. आपण मंदिरं बांधतो की मंदिरं कशासाठी बांधतो? आपण कशासाठी बांधतो? तुम्ही आता मंदिर बांधले वसून काय कशासाठी बांधले ते? महाराजांनी सांगितलं का बांधायला? ते कशासाठी बांधले? इंजिनियर कुठे आहेत आपले? इंजिनियर गायब आहेत. बांधले त्यांना माहिती आहे का मंदिर कसं बांधलं जातं? मंदिराची रचना ही कशी असते हे माहिती आहे का? बाह्य जगात या गोष्टी कोणाला माहिती नाही. देह देवाचे मंदिर असते. आता आत्मा परमेश्वर होऊ शकतो. बरोबर की नाही? मंदिराचा आकार जर बघाल तुम्ही कसा आहे आकार? वरती 2 कमळाकार घुमट आहे. सहस्रार कमळ आहेत. बघितलं तुम्ही? वरचा हे जे आहे ते काय आहे? सहस्रार. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत की नाही? कुठली चक्र आहेत? पहिलं चक्र कुठलं आहे? मूलाधार. दुसरं स्वाधिष्ठान. तिसरं मणिपूर. चौथं अनाहत. पाचवं विशुद्ध. 6वं अज्ञाचक्र. आणि 7वं सहस्रार. सहस्रार जे आहे हे सहस्र दल कमल जे आहे त्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे कॉस्मिक एनर्जी ब्रह्मरंध्र आपण जे इथं म्हणतो त्या ब्रह्मरंध्रातून काय होत असतं की कॉस्मिक एनर्जी खाली आपल्या शरीरामध्ये येत असते. ती कुठंपर्यंत येत असते? तर ते तुमच्या नाभिकमलापर्यंत येत असते. सगळं साठवलं जातं. मंदिर जे आहे हे तर मी सगळ्या इंजिनियरनं सांगाय होईल. वरचा भाग जो काय आहे तो सहस्रार आहे. मधला भाग जो आहे तो आज्ञाचक्र आहे.
त्यानंतर शरीराचा आकार आहे, कंठाचा जो आहे तो विशुद्ध चक्र बरोबर जोडलेलं आहे त्या ठिकाणी. तुम्ही मंदिराची रचना बघाल तर कसं आहे, पिरॅमिडसारखं आहे. आपलं शरीर कसं आहे, पिरॅमिडसारखंच आहे की नाही, अशा पद्धतीने खाली बसलेलं आहे. आतमधला जो डेटी असतो म्हणजे काय, तिथलं जे तत्व आहे, तिथला जो स्वामी आपण म्हणतो, दैवत जे आहे ते कुठं असतं, मणिपूरच्या. इथं काय आहे, इथं खऱ्या अर्थानं तुमचा प्राण आहे. हे सगळं जे जोडलेलं आहे, शरीरातल्या सगळ्या धमण्या ज्या आहेत, रक्तवाहिन्या ज्या आहेत, नाड्या ज्या आहेत, त्या कुठं शेवटी आलेल्या आहेत, तिथून निघालेल्या आहेत. सगळ्या कुठं कनेक्ट आहेत, आपल्या नाभीपाशी आहेत. मातेच्या हृदयात उदरामध्ये जेव्हा बाळ असतं, भ्रूण असतो, तो त्याला प्राणवायू कुठून दिला जातो, तिची नाळ जोडलेली असते की नाही, ती कुठं जोडलेली असते, नाभीमध्ये जोडलेली की नाही. म्हणजे पोषण कुठून घडतं, प्राणवायू कुठून मिळतं, त्याला नाभीमध्ये मिळत असतो. ठीक आहे. दशानन जो होता रावण, त्याला 10 तोंड होती असं म्हटलं जातं. 10 तोंड होती का हो त्याला? 10 तोंड म्हणजे काय, 10 भोगाची साधनं, मुख भोगण्याचं जे साधन त्याला मुख म्हटलं. ज्या ज्या इंद्रियांनी आपण भोगतो ती साधनं जी आहे ती काय, भोगण्याचं म्हणजे मुख आहेत त्याचे. तर त्याला दशमुख, त्या 10 इंद्रियांवरती त्याचा ताबा होता, त्याच्या कंट्रोलमध्ये होते. त्यामुळे त्याचे कितीही वेळा मुंडकं उडवलं तरी सुद्धा ते जिवंत व्हायचं बरं. पण शेवटी त्याला बिभीषणाने सांगितलं, तू त्याच्या नाभीमध्ये बाण मार. नाभीमध्ये काय म्हणे, अमृताची कुपी आहे. अमृताची कुपी म्हणजे काय, हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये अमृताची कुपी तिथंच आहे, लक्षात ठेवा. हे काय फक्त त्या रावणाच्याच होती असं नाही आहे, परंतु साधनेनं त्याचा आत्मा जो आहे हा त्यानं काय केला होता, तिथं आकळलेला होता. आणि त्यामुळं ते तत्व जे आहे ते तिथं जागृत होतं. मग इतर तुम्ही हात तोडले, पाय तोडले, त्याचे 10 मुखं जरी तोडली गेली, 10 अवयव जरी तोडले, तरी सुद्धा ते जिवंत का होतं, कारण त्याचा आत्मा जो आहे कुठं आहे, नाभीमध्ये. ते अमृत तत्व हे प्रत्येकाच्या नाभीमध्ये असतं. म्हणून ध्यान धारणा करताना काय सांगत असतो आपण, की तुम्ही मणिपूर चक्रावर तुम्ही लक्ष द्या तिथं, का तर तिथं सगळ्या गोष्टी ह्या जोडलेल्या आहेत. श्वास तिथंपर्यंत आला पाहिजे, खालतीने वरती उचलला गेला पाहिजे. जर तशी साधना झाली नाही तर वरच्यावर नुसती साधना म्हणून उपयोग आहे का. दीर्घ श्वसन आपण कशासाठी करायचं सांगतो, श्वास तुमचा घुमत आला पाहिजे खालती नाभी चक्रापर्यंत आणि तिथून वरती गेला सहस्रारावर, बरोबर आहे की नाही. हा साधनेचा प्रकार आहे, कळलं. ते ज्याला जमेल त्याच्या सगळ्या गोष्टी लगेच साध्य होतात. आणि याला वेगळे योग करायची गरज नाही आहे, हा एकच योग आहे. श्वासावरती लक्ष द्या, बाकी काही करायचं नाही. त्याला साक्षी भावानं बघायचं म्हणजे काय करायचं आहे, तो खालीपर्यंत उतरला पाहिजे. कित्येक वेळा लोकांचा श्वास आहे इथंपर्यंतच असतो, काहींचा छातीपर्यंतच येतो, त्याच्या खाली उतरत नाही आहे. याचा अर्थ काय, की त्यांची साधना होते का, नाही होत. प्रत्येकाच्या नाभी कमलापर्यंत तो उतरला पाहिजे. श्वास जेव्हा नाभी कमलापर्यंत उतरतो तो खऱ्या अर्थाने जागृत होतो. आणि असं जर दीर्घ श्वसन केलं तर त्या माणसाचं आयुष्य जे आहे ते दीर्घ होतं, लक्षात ठेवा. कोणीतरी विनोदाने मी आज वाचलं, 5 प्राण्यांची उदाहरणं दिली होती. मनुष्य, प्राणी, बैल, गाढव, काय कुत्रा, आणखी माकड, असे 4-5 प्राणी होते. या सगळ्यांना म्हणे समान आयुष्य दिलेलं होतं. पण मनुष्य प्राणी म्हणे काय त्यात फार म्हणे लोभी होता. तो काय सॅटिस्फाईड नव्हता परमेश्वरावर, बाकी सगळे सॅटिस्फाईड होते. शेवटी ते प्राणी म्हणले, बाबा रे तू सॅटिस्फाईड होईल आम्ही काय करू का, म्हणे आमच्या ते 10-10 वर्ष तुला देऊन टाकतो म्हणे. हॅपी झाला. पहिले म्हणे काय पहिले 25 वर्ष जे आहे तो माणूस काय करत असतो, माणसासारखं वागतो म्हणे. आता ते त्याचं आयुष्य असतं. त्याच्यानंतर काय होतं, घोड्यासारखा तो काम करायला लागतो. जो जो पुढं सापडे त्याला तुडवायचं कसं, म्हणजे अहंकार त्याचा त्यावेळेला असतो, मुसमुसलेला असतो शरीरामध्ये. त्यामुळं कोणीही पुढचा माणूस असेल किंवा कोणी, त्याला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ काही कळत नाही. प्रत्येकाला पायातळी तुडवायची अशी त्याच्यामध्ये उर्मी असते.
का तर शरीर पण तुमचं त्यावेळेचं साधन असतं. त्यानंतर वेळ कोणाची येते तर म्हणे बैलाची येते. बैलासारखं काबाड कष्ट करा. बैल आणि कशासाठी करा? पुढच्या लोकांचं सगळं जुळवून ठेवायचं, स्वतःसाठी नाही. बैलासारखा कष्ट करायचं, सगळं साठवून ठेवायचं. ते 10 वर्ष झाली की तो काय होतो, खऱ्या अर्थानं संसारात निवृत्त होतो. मग त्याला काय म्हणतात, ते गाढवासारखं. कोणी घरामध्ये त्याला विचारत नाही, मुलं विचारत नाही, नातेवाईक विचारत नाही, बायकोही विचारत नाही. का तर तिला संसार झालेला असतो, आता तिचं राज्य असतं. असं विचार करू नको. तर विचार करा की माणसाला गाढवासारखंच ज्यावेळेला होईल, म्हणजे काय की गाढव म्हणजे काय की ज्याला डोकं नाहीये असं तो, कळलं का? जरी डोकं असलं तरी त्या मेंदूचा वापर न करणे. तुम्ही लोक आता ऑफिसमध्ये काम करता, तुम्हाला अनुभव चांगला येतात. तर अशा पद्धतीनं काहीतरी त्रास होत म्हणजे 10 वर्ष झाली की नंतर ती माकडाची वेळ. माकडासारखं नुसतं इकडून तिकडं तिकडून तिकडून नुसतं उड्या मारत राहायचं, काहीतरी केल्यासारखं दाखवायचं. शरीर तर तेवढं काम करत नसतं. घरामध्ये निरुपयोगी असतो, समाजामध्ये पण निरुपयोगी असतो. अशा लोकांना समाजामध्ये स्थान नाही, घरामध्ये स्थान नाही. कसं तरी आपलं स्वतःचं अस्तित्व, मी असा होतो, मी तसा होतो, ह्या बड्या नुसत्या मारत राहायचं. कोणी त्या बड्याकडे लक्ष देत नसतं. आता निरर्थक बड्या आहेत ना. असं जर माणसाचं जीवन असेल तर गेल्यानंतर काय माणसं जाण्याचीच वाट बघत असतात. काय याचा असून राहून उपयोग आहे? मग खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या जीवनात अशा गोष्टी येत असतात. अशा गोष्टींमध्ये आपल्याला त्रास होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे माणसानं? तर स्वतःची वाट जी आहे ती स्वतः बघितली पाहिजे. आपण कुठेही डोईजड किंवा बोजड असता कामा नये. ना प्रपंचात राहिलं पाहिजे, ना इकडं राहिलं पाहिजे. आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. आणि ज्याला मित्रपरिवार आहे, ज्याचे सगळे सोबती भरपूर आहेत, त्यांच्यावर शक्यतो ही वेळ येत नाही. जे लोक सामाजिक कार्य करतात, समाजाशी वाहून घेतले, ते लोक ईश्वरी कार्य करतात, लोकांच्या उद्धाराचं काम करतात, अशी लोक कधीही डोईजड होत नाही समाजात. पण मी माझं कुटुंब, माझं एवढंसं घर, ते एका वक्त्यानं सांगितलं होतं, छोटंसं घर असावं, हे असावं. छोटंसं कशाला पाहिजे घर? काय मोठं चालणार नाही का तुम्हाला? पण आमचं छोटंसं असावं, छोटंसं कुटुंब असावं. काय त्या छोट्याशा कुटुंबामुळे तुम्हाला प्राप्त होतं? जर तुमचे सगळे सोयरे तुमच्या बरोबर नसतील तर शेवटचा काळ हा गोड होणार आहे का? म्हणून मित्रपरिवार पाहिजे, आपलं सोयरे सगळे बरोबर पाहिजे. आणि हे करताना ईश्वराचं अधिष्ठान कधी विसरू नये. ते जर अधिष्ठान आपण विसरलो तर आपल्याला शेवटचा काळ जो आहे तो शेवट गोड होणार आहे का? आपण आपल्याला स्वतःला सुद्धा जड होतो आणि आपल्यामध्ये निराशा निर्माण होते की मी आजपर्यंत एवढं केलं, माझं बघायला कोणी नाही. मी घरासाठी एवढं केलं, मी माझ्या मुलाबाळांसाठी एवढं केलं, आप्तसुख्यांसाठी काय केलं, आता मला कोणी बघायचं नाही. असा भाव काय येतो? आणि खऱ्या अर्थानं त्यानं काय फक्त स्वतःसाठीच केलेलं असतं. मी, माझी बायको, माझी मुलं, ते पण एकच मुलाच का? 2-3 तरी आहेत. अशा वेळेला विचार कर, कोण येणार आहे का? शेजारी पाजारी तर काही संबंध नसतो. कारण संबंध इतकी चांगले असतात त्यांची, वर्षानुवर्षे शेजाऱ्यांशी म्हणजे संभाषणच नसतं अजिबात. आणि संभाषण झालं तर ते हमरी तुमरीच असते अगदी. यानं माझ्या इथं एक पाऊल टाकला हद्दीमध्ये, झालं सुरू आहे. अशा लोकांना अंतिम काळ जो आहे तो हा चांगला जात नाही. आणि संतांनी सुद्धा सांगितलं की शेवट कसा झाला पाहिजे तर गोड झाला पाहिजे. प्रत्येकाचं गोड व्हायला पाहिजे. म्हणजे काय? ती अमृताची कुपी तुम्हाला मिळाली पाहिजे. ती जर मिळाली नाही तर गोड होणार आहे का? अमृत हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे, पण ती सापडत नाही कुपी आपल्याला. ती कुपी आपल्याला ज्यावेळेस सापडेल, खऱ्या अर्थानं अमृताचं सेवन आपण करू. आणि
जीवन जे आहे ते आपलं खरोखर आनंदमय करून घेऊ. आपल्या जाण्याने इतरांना आनंद झाला पाहिजे. झालं का? कुठेही असं वाटलं नाही पाहिजे की अरे हा माणूस वाईट होता. त्यानं देताना भरभरून सगळ्यांना दिलेलं आहे, प्रेम सगळ्यांना भरभरून वाटलेलं आहे आणि त्याच्या आठवणीसुद्धा लोक भरभरून काढतात. असे समाजामध्ये काही लोक असतात आणि काही लोक समाजामध्ये असे असतात की ज्यांच्या आठवणी काढायला त्यांचे कुटुंबीय सुद्धा तयार नसतात. इतकी दयनीय अवस्था असते. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ज्ञानदेवाने जे सांगितलेलं आहे की हा जो हरिपाठ आहे, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरिदास, तो घनदाट भरलेला आहे. जिथं पाहाल तिथं तो हरी आहेच आहे. असं कोणतंही ठिकाण नाही की ते हरीशिवाय आहे. आणि हे पाहण्यासाठी ती दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. हे कुणाला कळू शकतं? जो अंतर्मुख झाला, ज्यानं त्या हरीला आळवलं त्याला तो दिसणार आहे आणि तो सर्वत्र चराचरामध्ये दिसणार आहे. त्या खुर्चीमध्ये सुद्धा तुम्हाला हरी दिसला पाहिजे. प्रत्येक बसलेल्या समोर लोकांमध्ये हरी दिसला पाहिजे. हे सगळं हरिमय विश्व आहे, हे वैकुंठ आहे, त्याला जाणवलं पाहिजे. हे कधी होऊ शकतं? ज्यावेळेस तो हरिनामाचा उच्चार एवढा घेईल की तो हरिमयच होऊन जाईल. हे स्वतः हरीच आहोत आणि हे हरी सगळीकडे भरलेलं आहे घनदाट असं दिसेल. अशा पद्धतीने याचा या ओळीचा अर्थ आहे. सर्वांनी त्यासाठी काय केलं पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना करण्याची गरज नाही आहे. कारण ते तुम्ही जे कराल हा मृत्यूलोकाचा नियम आहे. जे कराल ते साठलं जातं. इथं कुठलीही गोष्ट वाया जात नाही, लक्षात ठेवा. लोक बऱ्याच वेळा म्हणतात आमचं अन्न वाया गेलं. अन्न वाया वगैरे कधी जात नसतं. ते कोणाचं तरी अन्न असतं पुढच्याचं. तुमचं जे अन्न वाया गेलेलं आहे ते माशांचं अन्न असू शकतं, तुमचं किडामुंग्यांचं अन्न असतं. प्रत्येक योनीमध्ये विशिष्ट योजना केलेली. या भूतलावरती तरी अशी कुठलीही घटना नाही आहे की ती वाया जाते. त्यामुळे मुलांना उगीच जबरदस्ती करायची नाही. खाताना हे खा, वाया जाईल. त्यांना जे आवडत तेवढंच द्यायचं. चांगलं ज्यांना खायचं आवडतं ते खायचं. कोणी मुलांना आग्रह करायचं नाही. हे खाल्लं पाहिजे, वाया गेलं पाहिजे. बाहेर कोणाकडे जेवायला बोलवलं बटू म्हणून जबरदस्तीनं अजिबात खायचं नाही. जे आवडतं तेवढंच खायचं. तर अशा पद्धतीनं दुसरा जो अभंग होता हरिपाठाचा त्याचा हा आर्ष आहे. जय जय रवी समर्थ.